श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उद्या तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी, दोष, विघ्न, संकट तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। तर दोष म्हणजे काय, तर जर आपल्या घर आलं की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तरीसुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात। आणि जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने सोमवती अमावास्येच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला हा उपाय ह्या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या मुली करता करू शकता। ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, म्हणूनच आपल्याला कणकेपासून एक दिवा हा तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो। तर आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा। आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला 7 लांब वाती टाकायच्यात, म्हणजे 2 वातीची 1 वात करायची आहे, अशा आपल्याला 7 लांब वाती जे आहेत त्या ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। म्हणजेच काय, तर आपल्याला 7 मुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा लागणार आहे, तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेगवेगळे दिवे हे लागणार आहेत। एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही। आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेलच टाकायचं आहे, कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं, म्हणून प्रयत्न करून मोहरीचं तेलच टाका। आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे मोहरीचं तेल तर जे पण तेल तुम्ही देवपूजेमध्ये वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर मोहरीही टाकायची आहे। आता हा जो आपण दिवा तयार करणार हा प्रयत्न करून थोडा मोठा तयार करा, कारण ह्या दिव्यामध्ये आपल्याला 7 लाल मिरच्या ज्या देठासकट असतात त्यासुद्धा टाकायच्यात। आता काही कारणास्तव दिव्यामध्ये टाकणं शक्य नसेल तर दिव्याच्या बाजूला आपल्याला ह्या 7 लाल मिरच्या ज्या आहेत त्या खोचून टाकायच्या। त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला 7 मिठाचे खडेसुद्धा टाकायचे, तसेच आपल्याला 7 लवंगासुद्धा ह्या दिव्यामध्ये टाकायच्या। ज्या लवंगा आपण टाकणार ते व्यवस्थित असाव्या, अखंड असावे, कुठेही
तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपल्याला आपल्या मुलांना पाटावर बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं. चुकूनही मुलांचा तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला ठेवू नका. आता हा दिवा जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हा दिवा जो आहे तो उतरवायचा. उतरवताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. एकदा मुलांवरनं हा दिवा उतरवला की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर जायचं आणि एखाद्या झाडाखाली नेऊन हा दिवा जो आहे तो ठेवायचा. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला हा एक दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांकरता वेगवेगळे 2 दिवे हे घ्यायचे आहेत. एका मुलावरनं उतरवलेला दिवा जो आहे तो तुम्हाला पुन्हा दुसऱ्या मुलावरनं अजिबात उतरवता येणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या पण घरामध्ये मुलांकरता हा उपाय केला जाईल त्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष, करणेबाधा तर दूर होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.